सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 9 ते 12 ही वचने. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 9 ते 12 ही वचने. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको, कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. प्रभू परमेश्वर वाचलेली सर्व वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियानो, नीतिसूत्रे 3 हा अध्यायामधली जी वचने आपल्या समोर वाचण्यात आलेली आहे ती खरोखरच एक आशीर्वादित अशी वचने आहे, कारण की यामध्ये आज्ञांकितपणा जो आहे त्याबद्दल आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. लहान असताना आम्ही आमच्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये वागत असतो, तरुणपणामध्ये आम्ही त्यांच्या आज्ञेमध्ये असतो, नंतर आम्ही आमच्या शिक्षकांच्या अधीनतेमध्ये त्यांच्या आज्ञेमध्ये असतो, त्याचप्रकारे ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्यांच्या आज्ञेमध्ये आम्ही असतो. परंतु या सर्व गोष्टींमध्ये आम्ही पाहतो की या सर्व गोष्टींचे आज्ञापालन करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे की परमेश्वराच्या आज्ञांमध्ये आम्ही आहोत का, त्याचे आज्ञापालन आम्ही करत आहोत का. आणि म्हणून नीतिसूत्र लिहिणारा या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नको
आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूचं आज्ञापालन करत असताना, त्याच्या वचनांचं आज्ञापालन करत असताना बऱ्याच वेळेस आम्हाला काही कठोर गोष्टींना सुद्धा आम्हाला सामोरे जावं लागतं. अनेक संकटांना आम्हाला सामोरे जावं लागतं. अनेक विकारांना, आजारांना आम्हाला सामोरे जावं लागतं. आणि मग बऱ्याच वेळेस आम्ही असं विचार करतो की मी प्रभूमध्ये असतानाही या गोष्टी माझ्या जीवनामध्ये का बरं आहे. कधी कधी आम्ही पाहतो की काही गोष्टी आमच्या भल्यासाठी, आमच्या चांगुलपणासाठी असतात आणि त्या म्हणजे की प्रभूच्या आज्ञेमध्ये आम्ही आहोत का. या सर्व गोष्टी आमच्या समोर आहेत किंवा येतात, त्यामध्ये आम्ही त्याच्यावरती दृढ विश्वास प्रगट करून पुढे चालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत का, किंवा या सर्व गोष्टीबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देत त्याच्या आज्ञांमध्ये आम्ही चालत आहोत का. आणि म्हणून कधी कधी या अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या समोर एक परीक्षा सारख्या आमच्या समोर येऊन उभे राहतात आणि त्यामधून आम्हाला चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही हा विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रभूच्या आज्ञेमध्ये चालावं. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं की कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासनही करत आहे. आणि म्हणून शासन याचा विरुद्ध अर्थ हा आहे की देवाची प्रीती. आणि खरंच प्रियांनो, जर आम्ही शासनामध्ये आहोत याचा अर्थ आम्ही देवाच्या प्रीतीमध्ये आहोत. आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे तो आमची परीक्षा घेणार नाही. तो जाणतो आमची कमजोरी काय आहे, आम्ही कुठपर्यंत ती परीक्षा आम्ही सहन करू शकतो. आणि म्हणून परमेश्वराकडनं येणारी प्रत्येक गोष्ट ही आमच्या चांगुलपणासाठी आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती आमच्या उन्नतीसाठी अशी होत असते. आणि म्हणून विशेष प्रकारे आम्ही प्रभूच्या वचनाचं आज्ञापालन आम्ही करूया. त्याचप्रकारे आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आमच्या प्रियजनांच्या आज्ञेमध्ये आम्ही राहूया. त्याचप्रकारे ज्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत त्या सर्व अधिकाऱ्यांच्या अधीनतेमध्ये आम्ही असूया, की ज्याद्वारे आम्ही प्रत्येकाची आज्ञापालन करत असताना आम्ही शिकू की प्रभूची आज्ञा सुद्धा आम्हासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि या आज्ञांचं पालन करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचं कमकुवत न बनता त्यामध्ये आम्ही अधिक आणि अधिक त्याच्या वचनात सामर्थ्यशाली आपण बनूया. प्रार्थना करूया. प्रभू, तुझं आज्ञापालन शिकण्यासाठी आमचं सहाय कर. तुझ्या आज्ञेप्रमाणे चालण्यासाठी आमचं सहाय कर. कारण की आज्ञा म्हणजे तू आमच्यावरती केलेली प्रीती आहे. आणि खरंच प्रिय पवित्र बापा, त्या प्रीतीने परिपूर्ण राहण्यासाठी आम्हा प्रत्येकांचं सहाय कर. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.